सर, आज काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झालं. काय मागणी होती? आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चनी तडलाजी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोलेजी यांच्या आदेशानुसार आज जिल्हाधिकाऱ्यांसमोर आम्ही धरणे आंदोलन केले. सगळ्यात पहिले आमची मागणी होती, शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे सरसकट माफ करण्यात यावं, ही सगळ्यात पहिले प्रामुख्याने मागणी होती. आणि अनुसूचित जातीसाठी जे आता 25% आपण बघितलं असेल आता बजेटमध्ये जी स्कॉलरशिपमध्ये ते त्यांनी कपात केलेली आहे, ही पण आम्ही मागणी घेतली. महिलांसाठी आहे, मूळ मागणी आमची शेतकऱ्यांची आणि अनुसूचित जातीची आम्ही घेतलेली आहे. दुसरा प्रश्न असा होता का आता विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे आणि सगळ्या पक्षांनी तयारी केली आहे. काँग्रेसच्या वतीनं शहरातील 3 मतदारसंघावर दावा केला, त्याबद्दल काय सांगा? बघा, आपल्या जिल्ह्यामध्ये 9 मतदारसंघ आहेत आणि महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी व महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या 14 लोकसभेला आलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की कमीत कमी काँग्रेसला 5 ते 6 जागा या जिल्ह्यात सुधारला पाहिजे. या संदर्भात काही वरिष्ठांची चर्चा वगैरे झाली का तुम्ही? आता वरिष्ठांची 19 तारखेला आणि 23 तारखेला बैठकी झाल्यात युतीच्या संदर्भामध्येच. आता ते वरिष्ठ ठरवतील कुठल्या जागा कशा सोडवायच्या. आता काही तुम्ही ज्या काँग्रेसने ज्या 3 जागेवर दावा केला तर त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडं काही जागा आहे, तर त्या सुटण्यासाठी काय करणार तुम्ही? म्हणजे काँग्रेसला सुटण्यासाठी काही चर्चा वगैरे झाली का? आता या तिन्ही पक्ष आणि मित्रपक्ष वरचे नेते ठरवतील की आमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्या जागा कशा सुटतील. पण आमची काँग्रेससारखं मागणी राहील की प्रामुख्याने पूर्वची जागा, पश्चिमची जागा ही काँग्रेसलाच होती. तर या 2 जागा तर आमच्या दावाच आहेत. तरी आम्ही शहरातील आमचे शहराध्यक्ष सन्मान्य युसुफ लीडर यांनी पण शहराच्या 3 जागा मागितलेल्या आहेत. विशेषतः पश्चिम मतदारसंघामध्ये स्पर्धा जास्त आहे आणि त्याच्यात काँग्रेसच्या वतीने काही लोकांनी उमेदवारी पण मागितली. त्याच्यामध्ये तुम्ही दावेदार आहेत का उमेदवार? हो, नक्कीच. कारण की मी तिथला नागसेन नगरचा रहिवासी असल्यामुळं आणि काँग्रेसमध्ये अनुसूचित जातीमध्ये राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम करतो. महाराष्ट्राचा इन्चार्ज आहे लिडरशिप डेव्हलपमेंट म्हणून. आणि लोकसभेला आता मी 5 लोकसभेमध्ये मी तिथं जाऊन काम पण केलेलं आहे ॲज अ ऑब्झर्वर म्हणून. त्यामुळं मी पश्चिममध्ये भरपूर काम केलेलं आहे, त्यामुळं मी तिथं उमेदवारी मागितलेली आहे. आत्ताच नुकतेच तुमचे जिल्ह्याचे प्रभारी राजेश राठोड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली, त्यामध्ये तुम्ही काही उमेदवारी वगैरे मागितली? हो, मी त्यांना सांगितलेलं आहे. कारण मी NSY यूथ काँग्रेसपासून काम करत आहे, तरी मला आता कमीत कमी 27-28 वर्ष काँग्रेसमध्ये काम करत आहे. त्याच बैठकीमध्ये उमेदवारीवरून काही म्हणजे डॉक्टर पवन डोंगरे आणि शिरसाट यांच्यात हमरी-तुमरी झाली, त्याबद्दल काय सांगा? त्यांच्या दोघांमध्ये हमरी-तुमरी काही झाली नाही. नुसतं डॉक्टर पवन डोंगरे यांनी सांगितलं की बाबा अनुसूचित जातीच्या लोकांना तुम्ही सन्मान द्यायला पाहिजे, असं त्यांनी आपल्या सूचनेमध्ये त्यांनी मांडले. तुमचा आवडता मतदारसंघ आहे बदनापूर असं चर्चा आहे, तिथून काय तयारी तुमची आणि पुढं पक्षाला काय तुम्ही याच्या उमेदवारीबद्दल काय मागणी करा? बघा, आताच तुम्ही लोकसभेचे निकाल बघितले. आमचे डॉक्टर कल्याण काळे साहेब तिथून आता निवडून आले आणि सर्वच तिन्ही पक्षांनी त्याच्यामध्ये विशेषतः लोकांनी तिथले जनतेने ती लोकसभा हातात घेतली आणि त्याचा रिझल्ट बघितला. तिथल्या मंत्र्याला आमच्या उमेदवारांनी पाडले आणि 1.5 लाखाच्या लीडने ते निवडून आले. आणि बदनापूर मतदारसंघ जे आहे तिथला जो उमेदवार आहे त्याच्यावर अतिष्ट लोकांचा नाराजगी आहे. त्यामुळं मला वाटतं की ही जागा काँग्रेसने सोडून घ्यावी आणि तिथूनही मी उमेदवारी मागतो आहे. तर काँग्रेसने सोडली तर नक्की मला पक्षाने तिकीट दिलं तर मी बदनापूर तिथून लढेल. विद्यमान आमदार तिथं कुठे आता सध्याला, तर तिने काय विकास कामं केली त्या मतदारसंघामध्ये? काय तुमचं? माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे आणि जनतेला माहिती आहे त्यांनी काय काम केलं. तर तुम्ही काय काम घेऊन तिथं मतदारसंघामध्ये उभारणार, काय तयारी तुमची? बघा, आमचा जो मॅनिफेस्टो आहे काँग्रेसचा तोच आम्ही पुढं घेऊन जनतेच्या ज्या मागण्या आहेत त्या पुढं घेऊन आम्ही, जसं आता आंदोलन शेतकऱ्यांचं आहे,
युवांचं जे आहे तो आपण तुम्ही बघता जालनामध्ये शेंद्रा आहे, बाजूलाच इंडस्ट्रियल झोन आहे. युवकांसाठी जो बेरोजगारीचा विषय आम्ही तो घेऊन पुढे येऊ. आम्ही महिलांचा विषय घेऊन पुढे येऊ आहे ना, विद्यार्थ्यांचा पुढं विषय घेऊन आम्ही पुढे येऊ. जो काँग्रेस आदेश येईल त्या हिशोबाने आम्ही तिथं काम करतो आहे मतदारसंघात. धन्यवाद. आपलं नाव सर? मी जयप्रकाश नारवरे, राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्राचा प्रभारी अनुसूचित जाती विभाग.